म्हणजे शेवटला काय म्हणले आय लव्ह यू म्हणजे हा त्यांना रिप्लाय दे काहीतरी. आय लव टू आय लव्ह यू टू होती आय आजी. लव यू टू हा ओके. काय कलय बाई धन्यवाद. पोर. तर आता हरय रेडी आहे, सगळं रेडी आहे, पण आता पोरगी नाही. माझा आवाज गोडवानी का बरं आहे माहिती का? मी रोज आहे ना 2 किलो साखर खातो. काका म्हणते मी मोकळाच. नको काय रे बनवायचा का आज व्हिडिओ? किती प्रश्न विचारले ते मग त्याच्यामुळे आज व्हिडिओ बनवावाच लागेल. चल मग बनवू व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या Q&A व्हिडिओ मध्ये. तर आपण इंस्टाग्राम आणि युट्यूब फॅमिली आपली जी आहे, म्हणजे तुम्ही सर्वजण त्यांना आपण Q&A टाकले होते, म्हणजे प्रश्न विचार असं टाकले होते. त्याचाच आज आपला असा करकरीत भारी व्हिडिओ असणार आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओ मधून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मग आपण ना व्हिडिओ कंटिन्यू करू आता. चला बघू. पुढचा प्रश्न आहे तो आपल्या आजीसाठी, आपली लाडकी आजी. तर मयूर भोजने यांचा ते म्हणताय की तुमच्या सर्वांचे स्वप्न हे तुमच्या आजीमुळे पूर्ण झाले किंवा होणार आहेत. आय लव्ह यू आजी. तर स्वप्न कोणतं आहे? तर हे. तर त्यांना मला सांगणं आहे की आमची आजी ही आमची भाग्यलक्ष्मी आहे आणि तिच्या कष्टामुळेच ही सोन्याचे दिवस आलेत ना हो. त्यामुळं मग आजी आजी तर आता आपण आजीकडे जाऊ. आजीचं काय म्हणणं आहे ते पाहू. आजी, तुला एक प्रश्न विचारलाय. ते म्हणते की हे दिवस तुझ्यामुळे पाहायला मिळाली आणि ते म्हणते आय लव्ह यू आजी. काय सांगणार त्यानं? अरे भाऊ लय कष्ट घेतले रे, पिल्लांसाठी राबायच लागत. आई तिच्या पिल्लांसाठी राबत. आई तिच्या पिल्लांसाठी राबती. हा आजी त्यांचा रिप्लाय दे ना. ते म्हणते आय लव्ह यू. आय लव यू. अरे आय लव्ह यू टू म्हण. आय लव टू. मला नाही येत बाबा, आपल्याला येत. आजीला नाही येत ते ना. त्यांनी तुला म्हणजे शेवटला काय म्हणले आय लव्ह यू म्हणजे ना आपलं माझ्यासारखंच व्हायचंय ते. बोलतोय ना आता सारखं. त्यांना रिप्लाय दे काहीतरी. आय लव टू. आय लव्ह यू टू होती आय आजी. लव यू टू. हा ओके. काय कलय बाई पोर. PG 27622 म्हणताय की तुझं एज्युकेशन काय आहे? तर मी आता SYBSC ला आहे आणि त्याचबरोबर हे पण एज्युकेशन चालू आहे. त्याच्यामुळं मग कॉलेजचं पण एज्युकेशन करते आणि घरचं पण एज्युकेशन करतं. एज्युकेशनला आपल्याकडे तोटा नाही आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस विनय भाऊ सुपेकर विचारतायत की घराची पूजा कधी आहे भाऊ? तर पूजा आता एवढं काम झालेलं आहे, म्हणजे फरची आणि लाईटचं काम राहिलं, लाईट फिटिंग. तर येत्या लवकरच आहे आणि पूजा असलं मी सांगणारच आहे ना तुम्हाला, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना यायचंय. नाही आलं मी स्वतः वैयक्तिक नाराज होणार. त्याच्यामुळं काळजी करू नका, लवकरच आपल्या घराची पूजा आहे. तर यायचंय सगळ्यांनी. काम पा चालू आहे, तुमच्या डोळ्यात देखत आहे सगळं, काय विषय नाही. तर पूजेला नक्की यायचंय. शिवानी क्षीरसागर म्हणताय की तुझं एज काय आहे? तर मी तसं सांगताय 18 सांगतो, पण मी आता 21 वर्षाचा आहे. आता मला 22 चालू आहे. तसं आता वयाचं झालोय मी, त्याच्यामुळं मग काय विषय नाही. यू. तर पुढचा प्रश्न आहे धनवटे काळेताई यांचा की तुझी आई खूप छान आहे, तिच्यासोबत एक फोटो टाक. कारण म्हणजे आता सांगायचं झालं तर आई आई आहे ना हो, मग ती छान असणारच ना. त्यामुळं आता आईचं फोटो नाही, तुम्हाला आता काय चालू आहे ते दाखवतो. आईचं मम्मीच्या भाकरी चालू आहे आता. याला मम्मी झाले भाकरी? हा करते ना. इथं एका ताईंनी प्रश्न विचारलाय का तुझी आई खूप छान आहे, आईसोबत एक फोटो टाक म्हणे. हा किती राहील भाकरी? कोणती मुलगी? अरे प्रश्न विचारलाय, आपलं Q&A आहे ना त्याच्यात. थोडे राहिले. एक फोटो काढायचा आपला. तर पुढचा प्रश्न हर्षल सातपुते आपल्या भावाचा आहे. तो म्हणतोय की तुमच्या गावाला पाऊस आहे का आणि वावरात काय काय पीक आहे? पावसाचं सांगायचं झालं तर हिरगार वातावरण आहे. इकडं तळणी अर्ध भरलंय आणि इकडं पावटा करेली, पावट्याच्या शेंगा गेल्या आणि इकडं रोट्या चालू आहे आपला. हा त्याच्यामुळं मग एकदम टकाटक वातावरण आणि एकदम भारी. तर पुढचा प्रश्न आहे मिस्टर सँडीचा की तू म्हणतोय भाऊ तुझा आवाज एवढा गोडवाणी कस काय? मी तुझ्या आवाजाचा खूप मोठा फॅन आहे. आता आवाज गोडवाणी म्हणजे तुमच्या सारखाच आवाज आहे, पण मग तुमचा मोठेपणा आहे, बाकी काही विषय नाही.
आणि गोडवाणी काय मुळे तर तुम्हाला दाखवतो आज मी. चला. तर माझा आवाज गोडवाणी का बरं आहे माहिती का? मी रोज आहे ना 2 किलो साखर खातो. या बा आपलं साखरेचा डबा आहे आणि ना एकदम गोड, साखर गोड माणूस गोड. या रोज 2 किलो साखर, आवाज एकदम गोडवाणी. हा मग तुमचा आहे का आवाज गोडवाणी? काका सिद्धू गुंजाळ म्हणून एक आहे, त्यांनी प्रश्न विचारलाय की ऐक ना तू नेहमी काकांनाच का दाखवतो पप्पांना का नाही? काय म्हणजे व्हिडिओ मध्ये काय हा हा म्हणजे Video तुम्ही का? तर आमचे पप्पा आहे ना एक सिक्रेट एजंट आहे, त्याच्यामुळे आज आहे ना तुमच्यासाठी त्यांचा फेस रिव्हील करणार आहे. तर चला काका चल चला. पप्पा ते लय विचार राहिले तुम्ही व्हिडिओ मध्ये नाही दिसले का पप्पा? काय तरी दोन शब्द काय बोलू आता काय तर बोला. ते म्हणे तू पप्पा व्हिडिओ मध्ये नाही दिसती काका दिसते म्हणजे. काका बरोबर राहते ना काका संग राहते हा. पप्पांना काम मी राहते. शाळेत जातो हा त्याच्यामुळं कसं काय दिसते काका म्हणते मी मोकळच. तर पुढचा प्रश्न आहे आभयचा की तो म्हणतो तुला कधी कळलं की आपण व्हिडिओ करायला पाहिजे? तसं कळलं म्हणजे असं काहीच नाही बरं का. पण मग एक आवड होती आणि करत गेलो आणि तुम्ही सगळेजण प्रेम करत गेला, आवडत गेलं तुम्हाला, त्यामुळे हे सगळं दणका उडून गेलाय. पण मग आता म्हणजे नाही का मला एकच वाक्य आठवतं की केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. त्यामुळं मग आता करतोय आणि तुम्ही सगळेजण प्रेम देताय, बाकी काही विषय नाही. चलो. श्रीराज सावंत आपला भाऊ म्हणजे अकोल्याचा श्रीराज म्हणतोय की अकोले विषयी 2 शब्द. तर अकोले असं आहे ना की ते 2 शब्दात त्याचं वर्णन करता येऊ शकत नाही. कारण अकोले म्हणजे पूर्ण नेचर आहे, पूर्ण सह्याद्री आहे. आणि तरी मी 2 शब्द वापरतो. अमेझिंग अफलातून अकोले, आपला सर्वांचा अकोले. तर पुढचा प्रश्न आहे प्रेम्या ऑफिशियल यांचा म्हणजे आपल्या मित्राचा. तो म्हणतोय की तू व्हिडिओ बनवायला कधी स्टार्ट केलं? तर व्हिडिओ बनवायला मी लय काळ गेलाय म्हणजे आम्ही लखून आम्ही रानात जायचो तेव्हा पण व्हिडिओ बनवतोय आणि तसं शिकत गेलो. तर आज कुठंतरी म्हणजे माझ्या मते ना 4-5 वर्ष तरी झाली, तेव्हा आज कुठंतरी हे होते. म्हणजे कोणतीही गोष्ट ही लगेच मिळत नाही, तिला थोडासा वेळ काळ लागतोच. आपण सगळं म्हणजे कष्ट थोडेफार काय प्रयत्न करतच राहावं लागतं, तेव्हा कुठेतरी होतं. तर तुम्हाला जर आमची म्हणजे स्टार्टिंग व्हायची असेल तर यूट्यूब शॉर्ट्सला जा, खाली ओल्ड एज स्टुडिओ आहे आमचे लकूचे ना आमचे आवडलं हे कॉमेडी व्हिडिओ आहे, तर ते बघा. आणि आता बोलूयात पुढच्या प्रश्नाकडे. चलो. तर पुढचा प्रश्न आहे निखिल पानसरेचा. तो म्हणतोय की भाऊ जसं ऋषी लॉगरची रँड्रिग आहे आणि आपल्या बेकारीची आरमाडा आहे, तशी तुझ्या गाडीला काहीतरी नाव ठेव. आता आपल्या गाडीला आहे ना नाव तर काही ठेवेल नाही मी अजून आणि मलाही सुचना. तर आता तुम्ही एक काम करा, तुम्हीच एखादं नाव सुचवा भारी आणि नक्की सुचवा. म्हणजे काय आपल्या गाडीला नाव होऊन जाईल आणि काय विषय नाही. तर तुम्ही मला एखादं भारी नाव सुचवा की आपण ती गाडीला ठेवू. मग ज्यांचं नाव आपल्याला आवडेल त्यांना आपण शाउट आउट देऊ. थँक्यू. तर पुढचा प्रश्न आहे वैभव घुमरेचा. तो म्हणतोय की मग दादा लग्न कधी करतो? लगेच करतो चला. काका एक हार द्या ना लग्नाचा, बरं मोठा हार. तर आता हारही रेडी आहे, सगळं रेडी आहे, पण आता पोरगी नाही. हार लग्नाचा हार आहे पहिल्यांदा हातात घेतलाय. तर आता काय करते मग आता पाहू, आता जेव्हा होईन तेव्हा होईन. हा हार आहे ना जपून राहू दे, टायमाला लागेल आपल्याला. मी जेव्हा येईन का तेव्हा हा म्हणजे हार घ्यायला येईल. मग जेव्हा येईल तेव्हा येईल. दुसरा द्या. तर रोहित म्हणतोय की मला खूप भारी वाटतंय की आपला हक्काचा मराठी माणूस पुढे चाललाय. म्हणजे सगळ्यांना सांगायचं झालं तर मला एवढं भारी वाटतंय ना की तुम्ही सगळेजण एवढं प्रेम करत्या आणि हे सगळं पुढं कोणामुळे चाललोय तर तुमच्यामुळे चाललोय. त्याच्यामुळं तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद की एका खेडेगावातल्या पोराला किंवा एका आपल्या मराठी पोराला तुम्ही एवढ्या काय म्हणते त्याला उंच भरारी दिली, एवढा सपोर्ट केला, एवढं प्रेम केलं. प्रेम शेवटी जगात काहीच नाही, प्रेम आहे फक्त, बाकी काही नाही.
धन्यवाद सगळ्यांनी. समर्थ म्हणतोय विशाल भाऊ संगमनेरचे एका वाक्यात वर्णन. तसं संगमनेरचं एका वाक्यात वर्णन होऊच शकत नाही, कारण संगमनेरला एक शब्द आहे, सो शहरी एक संगमनेरी, विकसित सुजलाम सुपलाम असा हा तालुका आहे. त्याच्यामुळं जन्मभूमी कर्मभूमी नांदेड डायरेक्ट विषयच नाही. तर आपला Q&A व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो आहे, कारण तुम्ही एवढे भरभरून असे प्रश्न विचारले होते की त्याला मापच नाही. म्हणजे मला वाटलं होतं फार कमी प्रश्न विचारतील नाही का, पण डायरेक्ट हजारो मध्ये म्हणजे 4-5 हजार प्रश्न तुम्ही विचारले होते आपलं इंस्टाग्राम आणि युट्यूब फॅमिलीनं. तर मी त्यापैकी काही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही प्रश्न म्हणजे बरेच प्रश्न होते की घराचं काम कधी आहे, जमीन किती आहे, वय किती आहे, तुझं शिक्षण काय, वहिनीचं नाव सांग किंवा मग जिहबचं नाव सांग, असे बरेच प्रश्न होते. त्यापैकी मी काही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आणि आजचा व्हिडिओ आपण सूर्यदेवांच्या साक्षीने या ठिकाणीच थांबूया आणि भेटू पुढच्या Q&A सेशन मध्ये जेव्हा करू तेव्हा. धन्यवाद.